शुभ सकाळ माझ्या प्रिय मुलांनो. आपण बघत आहोत पाठ क्रमांक 4 उपवास. पाठाचे लेखक आहेत पु ल देशपांडे. आणि काल आपण बघितलं की पु ल देशपांडे म्हणजेच पंत यांनी जेव्हा उपवास करण्याचा संकल्प केला तेव्हा त्यांना सल्ले देण्यासाठी त्यांच्या चाळीतील अनेक तज्ज्ञ आणि शास्त्रात पारंगत असलेले लोक त्यांना भेटू लागले आणि त्यांना फुकटचा सल्ला देऊ लागले. कोणी सांगितलं साखर, मीठ, लोणी, तूप, तळलेले पदार्थ, तेल हे सगळं सोडा. कोणी सांगितलं पत्ते खेळायचं सोडा. मग लेखकांनी पहिला उपाय म्हणून आहार परिवर्तन केलं. त्यांनी बिनसाखरेचा चहा सुरू केला. सुरुवातीला त्यांना बिनसाखरेचा चहा यामध्ये विशेष फरक जाणवला नाही. मग त्यांनी दुसऱ्याच दिवशी त्यांचा व्रतभंग झाला. व्रतभंग म्हणजे व्रत तोडणे. कारण त्यांच्या कार्यालयातील त्यांचा एक सहकारी अण्णा नाडगौडा ह्यांना प्रमोशन मिळाल्यामुळे त्यांनी पूर्ण विभागाला पार्टी दिली होती आणि बरेचसे पदार्थ आचार्याने बनवले होते. आणि मग शेवटी भिकोबा मुसळे या व्यक्तीने टोमणा मारला की भज्यांशिवाय पार्टी कसली. मग शेवटी चेकाळून म्हणजे चिडून किंवा रागावून अण्णांनी भज्यांची स्पेशल ऑर्डर सुद्धा दिली. इथपर्यंत आपण काल बघितलेलं. आता आपण पुढे जाऊया. बघा, शेवटी मला राहावेना. भज्यांची 6वी प्लेट उडवल्यावर मी अत्यंत केविलवाण्या स्वरात सध्या मी डाएटवर असल्याचे सांगितल्यावर सर्वांनी मला वेड्यात काढले. वेड्यात काढले म्हणजे बावळट समजणे किंवा टू मेक जोक्स अबाउट. 6वीं प्लेट मतलब 6th प्लेट उन्होंने भजी का खाया और बाद में केविलवाण्या स्वरात, केविलवाण्या मतलब विनवनी करने, रिक्वेस्ट करने और सबको कहा कि अब बस हो गया क्योंकि मैं डाइट कर रहा हूँ. ये सुनकर सब लोगों ने वहाँ पे जो मौजूद थे त्यांनी वेड्यात काढले. वेड्यात काढले म्हणजे बावळट समजणे किंवा टर उडवणे. पुढे काय झालं बघूया. अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? भिकोबा मुसळे म्हणाला. देखो कि खाने का और वजन का क्या संबंध है, क्या रिलेशन है. मी बघ 21 गुलाबजाम खाल्ले, एवढंच काय. आपण तर आयुष्यात एक्सरसाइज नाही केला. एक्सरसाइज म्हणजे व्यायाम. हे कोण सांगत आहे? भिकोबा मुसळे. कि मी 21 गुलाब जामुन मैंने खाए और लाइफ में मैंने कभी भी एक्सरसाइज नहीं किया. तुझी कुंभ रास आणि कुंभ लग्न आहे. आता इथे मुलांना लक्ष द्या. रास म्हणजे झोडियक साइन या सन साइन जिसे हम इंग्लिश में बोलते. कुंभ मतलब एक्वेरियस, कि तेरी जो साइन है जोडियक साइन वो एक्वेरियस है और तेरा लग्न मतलब तेरी वाइफ की भी साइन वही है. तो नॉर्मली ऐसा अंदाज़ा लगाते कि ये राशि के जो लोग रहते वो मोटे रहते हैं. वो कुछ भी खाएंगे तो भी वो मोटे बन जाते. नुसतं वायू भक्षण करून, भक्षण म्हणजे खाणे, इटिंग. भक्षण म्हणजे काय? खाणे. नुसतं वायू म्हणजे वारा मतलब हवा. आप हवा भी खाओगे ना तो भी आप क्या बन जाओगे? मोटे बन जाओगे. ऐसा भिकोबा मुसळे कह रहे. नुसतं वायू भक्षण करून राहिलास तरी तू असाच जाड्या राहणार. लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे? मोटापा क्या हमारे हाथ में है? नॉनसेन्स. जगदाळे ओरडला. जगदाळे उनका दूसरा एक कलीग है. रनिंग कर रोज. रनिंग म्हणजे काय? दौड़ना. ओके, धावणे. रनिंग पेक्षा अभी दूसरा सल्ला आ गया. हर एक उनको सल्ले दे रहे, एडवाइस दे रहे. रनिंग पेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. दोरीवरच्या उड्या मतलब स्किपिंग करणं. बरं का पंत, माझ्या सिस्टरचं वेट, सिस्टर म्हणजे बहीण, वेट म्हणजे वजन, 40 पाऊंड कमी उतरलं.
40 पाऊंड म्हणजे किती अंदाजे आपण बघितलेलं आहे. 40 पाऊंड उतरलं दोरीवरच्या उड्यांनी. कुमारी कमलिनी केंकरे म्हणाली, कुमारी वहाँ पे उनके ऑफिस में काम करने वाली एक लड़की थी, तो उन्होंने क्या कहा कि दौड़ने के बजाय आप स्किपिंग करो, मेरे बहन का वेट 40 या 40 पाऊंड कम हो गया. शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असे ठरले आणि मी 7व्या बशीमधले भजे उचलले. देखो, उनको सब करना है लेकिन अपने मुंह के ऊपर उनको कंट्रोल नहीं है. 7वीं मतलब 7 जो प्लेट थी भजी की, उनमें से भजी उन्होंने उठाया और उन्होंने क्या सोचा कि मैं सुबह क्या करूँगा, रनिंग, और शाम को स्किपिंग. कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता. आता इथे मुलांनो लक्ष द्या, कुटुंब म्हणजे फॅमिली नाही, कुटुंब म्हणजे त्यांची बायको, पत्नी. तर उनकी वाइफ का जो उत्साह, एक्साइटेड थी वो बहुत, और उनका जो वर्णन हम लोग कर नहीं सकते, अवर्णनीय म्हणजे वर्णन न करता येण्यासारखं, जो हम लोग डिस्क्राइब नहीं कर सकते. कारण रोज काही काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पानात पडायला लागले. आता इथे पान म्हणजे जेवणाचं ताट. चमत्कारिक मतलब विचित्र, मतलब कुछ अलग अलग चीज़ें मेरे खाने के प्लेट में पडने लगे. एके दिवशी नुसती पडवळे उकडून तिने मला खायला दिली. पडवल ये वेजिटेबल है और ये पतला वेजिटेबल रहता है और लंबा रहता है. मैं बाद में आपको इस वेजिटेबल का फोटो दिखाऊंगी, ओके. तर पडवळ उकडून मतलब बॉईल करके उसने मुझे खाने को दिया, फक्त उकडून. शेवग्याच्या शेंगा, शेवगा मीन्स ड्रमस्टिक्स, पडवळ, भेंडी मीन्स लेडी फिंगर, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक तिने चालू केला. सडपातळ मतलब बारीक पतली सब्जियां. कोबी कैसा रहता है, मोटा रहता है ना, राउंड शेप रहता है. कॉलीफ्लावर वगैरे बाळसेदार मंडळींची, बाळसेदार म्हणजे गुटगुटीत, चब्बी, प्लम्पी, जो राउंड शेप में रहते. स्वयंपाकघरातून हाकालपट्टी झाली. हाकालपट्टी होणे वाक्प्रचार आहे, बाहेर काढणे. म्हणजे देखो, अभी पतली चीज़ें खाने से कोई पतला बनता है क्या बच्चों? नहीं. लेकिन उनके वाइफ ने ऐसा अंदाज़ा लगाया कि अगर पतली चीज़ें खाएंगे तो मेरे पति क्या हो जाएंगे, बारीक हो जाएंगे, उनका वेट कम हो जाएगा. और जो मोटी वेजिटेबल्स है जैसे कैबेज है, कॉलीफ्लावर है, वो खाएंगे तो उनका वजन बढ़ेगा. इसलिए उन जो मोटे वेजिटेबल्स है उनको स्वयंपाक घर, किचन में से बाहर निकाला. हकलपट्टी होणे म्हणजे बाहर, टू बैन करना, उन वेजिटेबल्स को बंदी लगाना. सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही. बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत असेल अशी यापूर्वी कधीच कल्पना आली नाही. मतलब पहले जो बिन शक्कर का चाय था वो, और अभी का बिन शक्कर का चाय, उसमें उनको फ़र्क लगा कि पहले इतना कड़वा नहीं था, अभी कैसे कड़वा हो गया. अभी उन्होंने ये बात अपने वाइफ से पूछी. देखो क्या हो गया. चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही कडू लागला नाही. कडू मतलब कडवा नाही लगा. आणि आता का लागतो तेवढं सांग. असं म्हटल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळणे, सविस्तर कळणे, टू गेट एक्सप्लेनेशन. ओके, काय मिळालं? हेच ते म्हटलं. ते काय उगीच अहो, म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जो बिनसाखरेचा चहा दिला तो बिनसाखरेचा नव्हताच मुळी. बघा आता कि मैंने जो आपको बिन शक्कर का चाय दिया वो बिन शक्कर का चाय नहीं था. नव्हता? मग मला बिनसाखरेचा चहा म्हणून काय सांगितलंस? अहो, थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू. काल संपली. आजपासून बिनसाखरेचा चहा केला की साखर न घालता. बघा आता समजलं का मुलांनो. मतलब पहले जो चाय दिया था उसमें शक्कर थी, लेकिन राइटर को लग रहा था कि वो बिन शक्कर का चाय है, क्योंकि उनके वाइफ ने सोचा
कि शुगर शक्कर घर में है, जब तक वो ख़त्म नहीं होती तब तक मैं शक्कर डालती हूँ चाय में, बाद में नहीं डालूंगी। तो अब जब राइटर ने बिन शक्कर का चाय लिया उसमें शक्कर नाही थी. म्हणजे खल्लास. अगं किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात. कसलं कमी होतंय माझं वजन. किती लैक्स ऑफ कैलोरीज मेरे पेट में गए होंगे. अब कैसे मेरा वजन कम हो जाएगा. कसलं कमी होते माझं वजन. पण सांगितलं का नाहीस. लेकिन तूने मुझे क्यों बोला नहीं. तो बच्चों हम लोग यही रुकेंगे. ओके. बाकी का हम लोग जो रह गए वो कल देखेंगे. ओके. तर बघूया आज आपण कोणते शब्दार्थ बघितले. वायू. वायू म्हणजे वारा, एअर, विंड किंवा हवा, पवन असं पण म्हणू शकता. भक्षण म्हणजे खाणे, टू ईट. अवर्णनीय, वर्णन करता न येण्यासारखं. इनडिस्क्रायबेबल. ओके. बाळसेदार म्हणजे गुटगुटीत. चब्बी, प्लम्पी. चमत्कारिक म्हणजे विचित्र. चमत्कारिक पदार्थ विचित्र, अलग अलग. वाक्प्रचार कोणते आलेले आहेत आज. वेड्यात काढणे. आपण तुम्ही काढता की नाही कधी कधी तुमच्या एखाद्या मित्राला वेड्यामध्ये, त्याला बावळट समजता. टू मेक जोक्स अबाउट. हकालपट्टी होणे, बाहेर काढणे. टू बॅन. खुलासा होणे, सविस्तर कळणे. टू गेट अन एक्सप्लेनेशन. आणि आता हे चित्र बघा. ही बघा, ही भेंडी आहेत, बारीक आहेत की नाही आणि लांबी. हे आहेत शेवग्याच्या शेंगा, ड्रमस्टिक्स. आणि पडवळ, ये देखो ये पडवल सब्जी है, पतली है, लंबी है, जिसे हम स्नेक गॉड कहते हैं इंग्लिश में. और चवळीच्या शेंगा. तो ये जो चारों सब्जियां थी, ये चारों सब्जियां राइटर के वाइफ ने उनको खाने के लिए देना चालू किया, क्योंकि उनको लगता था ये सब्जियां पतली है, लंबी है, तो इससे राइटर का वजन बढ़ेगा नहीं. ओके. और बाकी का हम लोग कल देखेंगे.